अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री दत्त पुराण यामधील अध्याय 4. मागील अध्यायामध्ये आपण श्री दत्तांच्या योगपत्नी दिव्य अनघा आणि श्री दत्त अर्थात अनघा दत्त स्वरूपाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली. आज या अध्यायामध्ये आपण श्री दत्तांच्या त्रिमुखी स्वरूपाबद्दल, त्यांचा विहार कोठे आणि कसा असतो याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर या अध्यायाला सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि हा व्हिडिओ, हे अध्याय, हा संपूर्ण दिव्य ग्रंथ जास्तीत जास्त शेअर सुद्धा अवश्य करा. चला तर ऐकूयात श्री दत्त पुराण अध्याय 4. महर्षी व्यास आपल्या सर्व शिष्यांना श्री दत्तांच्या दिव्य आणि अलौकिक चरित्राबद्दल सांगत आहेत. या चरित्र कथनामध्ये त्यांच्या शिष्यांनी पुढे विचारले, हे गुरुदेव, श्री दत्तांचे स्वरूप, त्यांचे रूप कसे आहे आणि त्यांचा विहार कोठे आणि कसा असतो? आपल्या शिष्यांच्या या प्रश्नाची उत्तर देताना व्यासमुनी त्यांना म्हणाले, खरे तर सर्व विश्व ज्याने निर्माण केले अशा त्या परमेश्वराचे रूप, गुण, आकार असे काही विशिष्ट नसते. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर त्याला अमोघ असे रूप, अमोघ गुण किंवा अमोघ असा आकार नसतो आणि असे हेच त्याचे खरे स्वरूप, आणि म्हणूनच त्याला निर्गुण निराकार म्हणतात. पण भक्तांना समजावे, आपल्या भक्तांना पाहता यावे म्हणून तो विशिष्ट रूप धारण करतो, सगुण आणि साकार होतो. आणि हे त्याचे सगुण रूप हे भक्तांच्या कल्पनेसारखे, भक्तांना आवडेल असे असते. आणि तसेच हे परमेश्वराचे दत्त रूप. गुरुदेव दत्तांचे रूप एखाद्या यतीप्रमाणे, एखाद्या संन्याशाप्रमाणे आहे. डोक्यावरती जटा गुंडाळून बांधलेल्या, गळ्यामध्ये त्या जटाबा, दंडावर मनगटांवर रुद्राक्षाच्या माळा बांधलेल्या, अंगावरती अनेक ठिकाणी जसे की दंड, छाती, कपाळ इत्यादी ठिकाणी भस्माचे पट्टे उठलेले, डोक्यावरती चंद्राची कोर, कमरेला लंगोटी, भगवी लुंगी किंवा सोवळी नेसलेली असते. काखेला बहुधा भगव्याच कापडाची झोळी असते. कपाळी उभे गंध लावलेली असते. त्यांची मुद्रा, चेहऱ्यावरचे भाव धीरगंभीर, अत्यंत शांत आणि प्रसन्न, आणि डोळ्यांमध्ये भक्तांबद्दलची अपार करुणा, क्षमा आणि वात्सल्य जाणवत असते. त्यांना 3 शिरे असतात, काही वेळा एकच असते. हे 3 मुख म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची प्रतीके मानली जात. या तिघांचा भास होईल अशीच ती मुखे असतात. आणि याच कारणामुळे त्यांच्या 6ही हातांमध्ये, एकामध्ये ब्रह्मदेवांची जपमाळ, दंड किंवा कमंडलू, एकामध्ये विष्णूंची गदा, पद्म, शंख, चक्र यापैकी 2-3 वस्तू आणि भगवान शिवांचे त्रिशूळ किंवा डमरू घेतलेले असते. अंगावरती कधी कधी मृगचर्मही पांघरलेली असते. त्यांच्या मागे किंवा बरोबर गाय असते. ही गायीची रूप घेतलेली पृथ्वीच होय. तसेच त्यांच्या बरोबर 4 श्वान असतात. या श्वानांच्या रूपामध्ये 4ही वेद त्यांच्या मागे मागे त्यांच्या बरोबर असतात. त्यांच्या हातामध्ये जी रुद्राक्षाची माळ असते त्या माळेतील संख्या आहे 52. ती 52 संख्या का? तर जणू ती 52 मूळाक्षरे असून त्यातून असे दिसते की त्या प्रत्येक अक्षराला बीज मंत्राचे सामर्थ्य आहे. एक विचार केला तर श्री गुरुचरित्र या अलौकिक ग्रंथातील अध्यायांची संख्या सुद्धा 52च आहे. श्री दत्तात्रयांच्या हातातील पाण्याने भरलेले कमंडलू म्हणजे संसार स्थितीला कारणीभूत होणाऱ्या कर्माचे प्रतीक मानले जाते. त्रिशूळाची 3 टोके म्हणजे आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त यांची, अथवा धर्म, अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थांची किंवा सत्व, रज आणि तम या 3 गुणांची प्रतीके मानता येतात. दत्तगुरूंच्या हातातील डमरू हे त्यांच्या वेदशास्त्रांवरील प्रभुत्वाचे प्रतीक असून सुदर्शन चक्र हे अज्ञानाचा
आणि दुष्ट शक्तींचा नाश करणारी होय. या चक्राला 12 आरे असतात. त्यांच्या हातातील शंख हे वेदातील विधी, नियमावली किंवा परिसंख्या निधी या विविध गोष्टींचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या बरोबर असलेले 4 श्वान म्हणजे 4 वेदांची प्रतीके मानली जातात. किंवा कोणी त्यांना इच्छा, वासना, आशा आणि तृष्णा यांची प्रतीके सुद्धा मानतात. श्री दत्तांच्या पायामध्ये नेहमी पादुका असतात. म्हणूनच दत्त पादुका ह्या दत्तांचेच प्रतीक मानून कधी कधी दत्त मूर्तीऐवजी त्या पादुकांचीच पूजा केली जाते. कधी कधी श्री दत्त आपल्या भक्तांना मलंग वेश घेऊन म्हणजे फकीर वेश घेऊन दर्शन देतात. कधी पिशाच तर कधी वाघ, सिंह आदी पशूंच्या रूपामध्ये. सारांश, कोणत्याही रूपाने कधीही आणि कुठेही श्री दत्त आपल्या भक्तांना दर्शन देतात. ते सर्वत्र संचार करत असतात. सर्व जगातील लोकांचे अज्ञान दूर करण्यासाठी ते सतत सर्वत्र संचार करत असतात. श्री दत्तात्रय आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात. त्यांच्यावरची संकट निवारण करतात. आपल्या भक्तांचे रक्षण करतात. संकटातील भक्तांनी स्मरण करताच ते त्यांना संकटातून तारायला धाव घेतात आणि म्हणूनच त्यांना स्मरत्रगामी म्हणतात. देवतांचे अन्य सर्व अवतार त्यांचे इष्ट कार्य संपतात स्वस्थानी केले. पण श्री दत्तांचा अवतार मात्र कित्येक कोटी अब्जावधी वर्ष सर्वत्र संचार करीत फिरत आहे. त्यांनी आपला अवतार संपवलेला नाही. ते दिव्य देहाने अजूनही आहेत आणि म्हणूनच त्यांना अविनाशी नाव आहे. कलियुगामध्ये दत्त हाच एक देव राहिला आहे अशी सर्व भक्तांची श्रद्धा आहे. प्रापंचिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही गोष्टी सुखे ते भक्तांना देत असतात. म्हणूनच भोग आणि मोक्ष या दोन्ही गोष्टींचे दान इच्छुक भक्तांना देत दत्तात्रय कधी प्रकट रूपाने तर कधी गुप्त रूपाने वावरत असतात. म्हणूनच त्यांचा दैनिक दिनक्रम भारतभर भ्रमणाचा असल्याचे मानले जाते. त्यामधील काही स्थळ, काळ याच्यामध्ये मतभेद जरी असले तरी ते भारतभर किंबहुना स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये दैनंदिन भ्रमण करतच असतात आणि भक्तांच्या उद्धाराचे कार्य करत राहतात. हे मात्र सर्वांनाच मान्य आहे. कोणी म्हणतात की श्री दत्तांचे रोजचे स्नान काशीला गंगा नदीमध्ये होते. पंढरपुरामध्ये दत्त गोपीचंद गंध लावतात. ते कोल्हापुरामध्ये भिक्षा मागतात आणि पांचाळी भोजन करून हात धुवायला तुळजापूरला जातात. मेरू पर्वताच्या शिखरावर ते समाधी लावून बसतात आणि त्यांची रात्रीची निद्रा होते माहूर गडावर. कोणी म्हणतात की कधी त्यांचे ध्यान गाणगापुरी असते तर कुरुक्षेत्री आचमन करतात. धोपेश्वर येथे विलेपन करून कराड येथे संध्या करतात. कोल्हापूरला भिक्षा मागून पंढरपूरला सुगंधी द्रव्याचा लेप लावून माहूरला त्यांची निद्रा होते. आणि म्हणूनच ते केव्हाही, कोठेही आणि कोणत्याही रूपाने अचानकपणे येतात जातात. आणि यावरूनच त्यांना दत्त म्हणून उभे राहणे, दत्त म्हणून हजर असे अनेक वाक्प्रचार रूढ आले. नरसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर, माहूर, कारंजे ही सर्व स्थाने दत्त महात्म्याच्या दृष्टीने सर्वात महत्वपूर्ण आहेत. औदुंबर वृक्ष त्यांना विशेष प्रिय आहे आणि गुरुवार हा त्यांचा आवडता वार. म्हणूनच या दिवशी सर्व भक्त मंडळी त्यांची विशेष सेवा करतात आणि दत्तकृपा प्राप्त करून घेतात. आणि श्रोतेहो, याचबरोबर श्री दत्त पुराण ग्रंथातील हा 4था अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील 5व्या अध्यायामध्ये आपण श्री दत्तांच्या एकमुखी स्वरूपाबद्दल जाणून घेणार आहोत.